ओबीसी आरक्षण और जाति प्रमाण पत्र के मुद्दे पर महाराष्ट्र की सियासत एक बार फिर गर्मा गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने सरकार पर निशाना साधते हुए आरोप लगाया कि दबाव में आकर नियमों को दरकिनार कर जाति प्रमाण पत्र जारी किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि जो प्रमाण पत्र कानून की कसौटी पर खरे नहीं उतरेंगे, उनकी वैधता रद्द होगी और इसका असर स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव पर भी पड़ सकता है। वहीं वडेट्टीवार ने सरकार से संविधान और कानून के दायरे में रहकर ही फैसले लेने की मांग की है। ओबीसी जात किंवा रिझर्वेशन हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे, हे संविधानाने दिलेला अधिकार आहे। लोकसंख्येच्या 50% 52% लोकसंख्या त्यावेळेस गृहीत धरून 27% रिझर्वेशन दिलं गेलं। त्यामध्ये एससीचं त्या प्रमाणात, एसटीचं त्या लोकसंख्येप्रमाणामध्ये 100% रिझर्वेशन, कारण तो अत्यंत गरीब आणि मागास समाज होता। आता जबरदस्तीनं हे जे काही चाललेलं आहे की आम्हाला सरसकट द्या, तर जरांगे पाटलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासन झुकत आहे, प्रशासन झुकत आहे आणि त्यांची इच्छा पूर्ती होत आहे। पण कायद्याच्या चौकटीत बसेल तर ते ओबीसी ठरतील, कायद्यामध्ये बसत असेल, नियमात बसत असेल तर ओबीसी ठरतील। प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, तर त्यांची व्हॅलिडिटी पाहिजे आणि व्हॅलिडिटीला 1950च्या पूर्वीचे पुरावे पाहिजे, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हिस्ट्री पाहिजे। आता ही दिलेली जबरदस्तीनं दिलेली जे काही प्रमाणपत्र आहे ते त्यामुळे या नियमात बसत नाहीत, म्हणून ते व्हॅलिडिटी होत नाही आहे। पर्यायानं कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर अनेकांनी तिकडे निवडणूक लढली, जिंकून आलेत, काही हरले असतील, त्यांचा वेळ गेला, सरकारचेही पैसे गेलेत आणि आज त्या जागा रिक्त व्हाव्या लागतील, रिक्त कराव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये। आणि या जागा रिक्त झाल्या तर पुन्हा नव्यानं प्रक्रिया करावी लागेल।